ऐकावे नवलच. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी देशाच्या अर्थमंत्र्यांकडे पैसे नाहीत. स्वतः निर्मला सीतारामन यांनी केला खुलासा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. यामागचे कारण देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे आवश्यक पैसे नसल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. याची माहिती स्वतः सीतारामन यांनी एका कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. विशेष म्हणजे भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांना आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता. देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. भाजपने देशभरात पक्षातील महत्त्वाच्या अनेक नेत्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे, ज्यात अनेक केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश आहे. अशात देशाच्या अर्थमंत्री सीतारामन यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्षाकडून विचारणा करण्यात आली होती. नड्डा यांनी त्यांना आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता. मात्र 10 दिवस विचार केल्यावर सीतारामन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी लागणारा आवश्यक एवढा पैसा नाही, त्यामुळे मी निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी पक्षाला सांगितले आहे. जेव्हा सीतारामन यांनी विचारण्यात आले की देशाच्या अर्थमंत्र्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पुरेसा पैसा का नाही, यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की भारताचा एकत्रित निधी, अर्थ खात्याचा निधी हा माझा वैयक्तिक निधी नाही. माझा पगार, माझी कमाई आणि माझी बचत माझी आहे. भारताचा एकत्रित निधी माझा नाही, असे सीतारामन म्हणाल्या. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.